नमस्कार मंडळी, मन रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ती आहे ब्रेडची रेसिपी, म्हणजे पिझ्झा. ब्रेड पिझ्झाची रेसिपी. ह्याच्यासाठी काय काय साहित्य मी घेतलं आहे ते आपण चला बघूया. ह्याच्यासाठी मी घेतलेलं आहे ब्राऊन ब्रेड. 4 स्लाईस घेतलेले, त्यांना असं कट करून घेतलेले साईडनी बघू शकता. हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि हे जे साईड आहेत ना, आपल्याला टाकून नाही द्यायचे. त्याचा आपण ब्रेड क्रम्पमध्ये वापर करू शकतो. अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर त्याला लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला असं दाबून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एकावर एक असे ब्रेड जे आहेत ना, हे सगळे लाटून घेतलेत मी, असे चारही ब्रेड स्लाईस. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोड्या एजेसला असं पाणी लावून त्यांना असं चिटकवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे, म्हणजे ते वेगवेगळे होणार नाहीत ते. अशा प्रकारे आपल्याला त्याला हे करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याला ताव्यावरतीच ठेवून त्याला सॉस लावून घेतलेला आहे. बघू शकता. तुम्हाला जो सॉस लावायचा आहे तुम्ही लावू शकता. माझ्याकडे टोमॅटो सॉस होता तर मी तो तिथे लावलेला आहे. आणि त्याच्यावरती थोडंसं मोझरेला चीज मी स्प्रेड केलेलं आहे. बघू शकता असं, कारण ताव्यावरती ठेवूनच त्याच्यावरती स्प्रेड करा मोझरेला चीज, म्हणजे ते उचलायला थोडं बरं पडतं. कारण उचलताना ते साईड थोडेसे वेगळे होतात, त्याच्यामुळे ताव्यावर ठेवूनच मी त्याला हे केलं. टॉपिंग्समध्ये मी त्याच्यासाठी त्याला मी कांदा जो आहे तो क्यूब्समध्ये कट करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर शिमला मिरची, टोमॅटो हे असं सगळं कट करून मी त्यावरती टॉपिंग्समध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही ते टाकू शकता. यामध्ये तुम्ही जे ऑलिव्ह असतात ते टाकू शकता, किंवा मक्याचे दाणे टाकू शकता. त्याने खूप छान टेस्ट येते. हे सगळं टाकल्यानंतर परत मी त्याच्यावरती थोडंसं आणखीन मोझरेला चीज जास्त टाकलेलं आहे. त्याच्यासाठी मी टॉपिंग्समध्ये पण टाकलेलं आहे. बघा, हे बघा, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो हे सगळं टाकलेलं आहे, कारण त्यांनीसुद्धा टेस्ट खूप भारी येते. आणि त्यावरनं परत मी एकदा चीजचं लेयर व्यवस्थित केलेलं आहे, टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पनीर छोटे असे क्यूब्समध्ये कट करूनसुद्धा मी त्याच्यावरती ठेवलेले आहेत. आणि त्याला आपल्याला ओव्हनमध्ये 180 डिग्रीला आधीच ओव्हन मी प्रीहीट करून घेतलं होतं. आणि असंच मी व्यवस्थित त्याला 10 ते 15 मिनटंच मी त्याला ओव्हनमध्ये बेक करून घेतलेलं आहे. तर बघू शकता इतक्या सुंदर प्रकारे हे जे पिझ्झा आहे, ब्रेड पिझ्झा बनून तयार झालेला आहे. आपल्याला बेसची गरजच पडत नाही. इतका सुंदर हा पिझ्झा लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि जर खरंच खूप रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा की तुम्ही जेव्हाही तुम्हाला पिझ्झा खावासा वाटतो त्यावेळेला तुम्ही कशाप्रकारे पिझ्झा बनवता. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा